पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। तर धंगेकरांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे पुण्यातलं राजकीय वातावरण तापलंय। 26 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आशानगरमध्ये मनपाच्या पाण्याच्या टाकीचं लोकार्पण करण्यात येणार होतं। काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी या टाकीकरता आपली जमीन दिली आहे। टाकीच्या उद्घाटन कार्यक्रमात दत्ता बहिरट यांना डावलण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला होता। तसंच अजित पवारांच्या कार्यक्रमापूर्वी या टाकीचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केला। त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनपा अधिकाऱ्यांशी वाद झाला। त्यावेळी रवींद्र धंगेकरांनी मनपा अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। महापालिकेच्या अभियंता संघाने सोमवारी महापालिकेत सभा घेऊन या प्रकरणाचा निषेध केला। तसंच अधिकाऱ्यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी धंगेकरांविरोधात गुन्हा दाखल केलाय। त्यावर धंगेकरांनी ही प्रतिक्रिया दिली। माझ्या तोंडून 4 शब्द त्या अधिकाऱ्याविरोधात गेले असं नाही गेले, पण ती माझी कार्यकर्ता एक भावना होती आणि माझ्यासमोर जर कार्यकर्त्याला मारहाण करतात, माझ्यासमोर पत्रकारांना मारतात, तर ही लोकशाही कुठं पोहोचली। माझ्यावर गुन्हा दाखल केलाय, पण हा पोलिसांचा जुना प्लॅन आहे की माझ्यावर गुन्हा दाखल करायचा, माझ्यावर मोठी कारवाई करायची, मला महिना 2-3 महिने जेलला कसा बसवण्याची व्यवस्था करायची, हा जुना त्यांचा प्लॅनिंग आहे। ललित पाटील प्रकरणात पोलिसांचं पितळ उघडं पडल्यामुळे पोलिसांनी आकसातून गुन्हा दाखल केल्याचा दावा धंगेकरांनी केलाय। पांढरे साहेब हा जाणून बुजून सातत्यानं विरोधी पार्टीच्या लोकांना टार्गेट करतात आणि ते भारतीय जनता पार्टीचे हास्य घातल्यासारखं। आजपर्यंत त्यांचा इतिहास बघा, त्यांची पद्धत कामाची बघा, अत्यंत चुकीचे। माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना त्यांनी अडवणं चुकीचं होतं, तरी त्यांनी त्या ठिकाणी अडवलंय। आज माझ्यावर जरी गुन्हा दाखल झाला, मला काही त्यांनी केलं तरी मी त्याला समोर जायला तयार आहे। एकीकडे धंगेकरांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय, तर दुसरीकडे शहर भाजपाध्यक्षांनी पोलीस कारवाईचं समर्थन केलंय। एका आमदाराला अशा पद्धतीने एखाद्या अधिकाऱ्याबद्दल ऑरोगंटली बोलणं, पब्लिकली शिवीगाळ करणं, मला असं वाटतं की हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचं आहे आणि त्या संदर्भात योग्य ती कारवाई पोलीस प्रशासनाने केलेली आहे। भाजपनं धंगेकरांच्या चुकांवर बोट ठेवत गुन्हा दाखल करण्याच्या पोलिसांच्या कृतीची पाठराखण केली आहे। पण काही दिवसांपूर्वीच तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावणारे भाजप आमदार सुनील कांबळेंविषयी भाजप नेते मूग गिळून गप्प काय आहेत असा सवाल केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।